होममेकर्स या शब्दशः घर घडवत असतात. गृहिणीच्या रोलमध्ये त्या स्वतःला गाडून घेतात. त्यामुळेच घरातले बाकी सदस्य शिक्षणातली आणि कारकिर्दीतली मोठमोठी स्वप्न प्रत्यक्षात साकारू शकतात. सकाळपासून रात्रीपर्यंत प्रत्येक होममेकर घरासाठी घरच्यांसाठी जे झिजते त्याचं केवळ पैशात मोल करणं केवळ अशक्य आहे. त्यामुळेच तमाम होममेकर्सच्या कष्टाला जिद्दीला सलाम करण्यासाठी 3 नोव्हेंबर 2023 या दिवशी क्रिसेंट होममेकर्स डे सेलिब्रेट करतोय. या विशेष दिनाविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. फंडा म्युच्युअल फंडाचा या आमच्या पॉडकास्टमधल्या या होममेकर्स डे स्पेशल एपिसोडमध्ये सगळ्या गुंतवणूक सजग श्रोत्यांचं आणि होममेकर्सचंही अगदी मनापासून स्वागत. क्रिसेंट या पुण्यातल्या आघाडीच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फर्मचे संचालक भूषण वाणी हे आपल्यासोबत आहेत. हॅलो भूषण. हॅलो निरंजन, हाव आर यू? एकदम मस्त. तुम्ही सांगा कसे आहात? एक्सलंट, डुईंग वेल. आजचा एपिसोड आपल्या बाकी या आधीच्या एपिसोडपेक्षा एकदम खास आणि थोडा वेगळाही आहे. कारण या एपिसोडमध्ये आपण तुमच्या म्हणजे क्रिसेंटच्या अपकमिंग इव्हेंटबद्दल जाणून घेणार आहोत, की ज्याबद्दल मलाही जाणून घ्यायची खरं तर खूप उत्सुकता आहे. सो सर, मला सांगाल तुम्ही की होममेकर्ससाठी विशेष डे साजरा करावा ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली? येस, मला सांगायला नक्कीच आनंद होईल. होममेकर्स डे, कुठलाही डे आपण का सेलिब्रेट करावा, कुठल्याही डेबद्दल आपण का त्याची एन्जॉयमेंट घ्यावी किंवा का आपण त्याला प्रत्यक्षात त्याचा आनंद घ्यावा, असा जर आपण विचार केला तर क्रिसेंट म्हणून माझा कायम असा विचार असतो की आपण आपल्या व्यवसायात पादाक्रांत होताना, पुढे पुढे सरकताना, चांगल्या गोष्टी करताना, जेव्हा आपण व्यावसायिक आनंद घेत असतो, वेगवेगळ्या लोकांशी आपण जोडले जातो, त्याचबरोबर आपण समाजाचं देखील काहीतरी देणं लागत असतो. आणि मग ते सामाजिक देणं देताना हे वेगवेगळ्या माध्यमातून दिलं जावं. म्हणजे मी फक्त कोणाला तरी पैसे डोनेट केलेत म्हणजे मी सामाजिक काम केलंय का, तर तसं नाही. तर मी वेगवेगळ्या माध्यमातून जेव्हा सामाजिक कार्य करायचं आहे असा विचार करतो, त्यातूनच मला ही होममेकर्स डेची कल्पना सुचली. की कारण गृहिणी हा घराचा खरा पाया आहे आणि तिला एक व्यवस्थित वेटेज दिलं जावं, तिने तिच्या आयुष्यातला दिवस जगावा, असा एक कुठला तरी स्पेशल दिवस असावा आणि ज्याचा तिने पुरेपूर आनंद घ्यावा. घरातल्या त्या दिवशी होणाऱ्या कुकरच्या शिट्टीचा आवाज हा फक्त आणि फक्त घरातल्या पुरुषाने सांभाळावा आणि त्या दिवसाचा आनंद घरातल्या गृहिणीला घेऊ द्यावा. म्हणूनच आपण हा होममेकर्स डे घेऊन येत आहोत, खास होममेकर्ससाठी, गृहिणीसाठी 3 नोव्हेंबर 2023ला. क्या बात है भूषण. आणि बोलताना तुम्ही एक खूप महत्वाचा मुद्दा मांडलात की गृहिणी हा घराचा पाया आहे प्रत्येक. नक्कीच निरंजन, पण होममेकर्स डे किंवा कुठलंही सामाजिक कार्य म्हणजे आपण समाजाचं जेव्हा देणं लागतो त्यात होममेकर्स डे हा एक सामाजिक विषय असू शकतो किंवा होममेकर्स ही घराचा पाया आहे, तिचा आनंद अबाधित आहे आणि तो आनंद तिला लुटता येणं, त्याचबरोबर घरातल्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीने तिचा मानसन्मान हा तिला दिला पाहिजे. हा प्रकर्षाने ह्याची कुठेतरी जाणीव ही समाजाला देणं गरजेचं आहे. कारण खरोखरीच घरातली आणि घराघरातली होममेकर ही घराचा पाया आहे. अगदीच. मी क्रिसेंटची सामाजिक बांधिलकीची जाणीव आहे ती वेगवेगळ्या उपक्रमांमधनं मी पण अगदी जवळून बघतोय किंवा ऑब्झर्व करतोय. म्हणजे मला आठवतंय की आत्ता रिसेंटली मॅरेथॉन जी झाली त्यात क्रिसेंटचा सहभाग होता किंवा सायक्लेथॉन झाली त्यात सहभाग होता. आत्ता फार्मसिस्ट डे जो झाला तर त्याच्यासाठी पण क्रिसेंटनी भरभरून योगदान हे दिलेलं. सो अशा वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांमध्ये क्रिसेंटचं हे भरभरून योगदान असतं आणि मला वाटतं की त्याचाच पुढचा एक कंटिन्युअस एफर्ट्सचा एक भाग म्हणून आता होममेकर्स डे हे क्रिसेंट सेलिब्रेट करत आहे. तुम्ही बोलताना उल्लेख केलात की 3 नोव्हेंबर 2023 या दिवशी हा इव्हेंट होतोय. तर मला इथे श्रोत्यांना सांगायला आवडेल की पुण्यात हा कार्यक्रम होणार आहे आणि भव्य स्वरूपात होणार आहे. त्यामुळे तुमच्यापैकीही ज्या होममेकर्स आहेत त्यांना या कार्यक्रमात सहभागी व्हायचा असेल तर तुम्ही नक्की होऊ शकता. भूषण,
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अलीकडच्या एका सर्व्हेनुसार होममेकर्सच्या रोजच्या कष्टांचं देशातल्या अर्थव्यवस्थेतलं योगदान हे तब्बल 22.7 लाख कोटी इतकं आहे. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार करता ते 7.5% इतकं होतं. पण या स्त्री शक्तीची जाणीव आपल्या समाजाला खरंच आहे का? आणि तशी ती नसेल तर काय प्रयत्न करायला हवेत? सो निरंजन, बेसिकली तुम्ही जी आकडेवारी सांगितलीत किंवा कुठल्याही क्षेत्रात आपण स्त्रियांचं योगदान जर बघितलं, मी कायम भारतीय अर्थव्यवस्था आणि स्त्रियांचं योगदान हे जोडण्याचा कायम माझ्या सेशनमध्ये प्रयत्न करतो, कारण स्त्रियांचं योगदान हे भारतीय अर्थव्यवस्थेत अत्यंत महत्त्वाचं आहे आणि वर्षागणिक दिवसागणिक ते वाढत जाणार आहे. म्हणूनच भारतीय अर्थव्यवस्थेला सुगीचे दिवस काळाच्या ओघात दिसत आहेत आणि भविष्यात देखील दिसणार आहेत. सो ही आकडेवारी जी तुम्ही सांगितली, तर प्रत्येक कुटुंबातली स्त्री कुठल्या ना कुठल्या माध्यमातून घरासाठी, घरातल्या फायनान्शियल गोष्टींसाठी व्यवस्थितरित्या प्लॅनिंग करून मदत करण्याचा प्रयत्न करते. ती आर्थिक बाजू सांभाळत असेल किंवा नसेल. सो घरातल्या होममेकर्सचा जेव्हा मी विचार करतो, तर मी माझ्या कुटुंबातलं उदाहरण घेईल. मला होममेकर्सची कल्पना सुचण्यामागं, होममेकर्स डे सेलिब्रेट करण्याची कल्पना सुचण्यामागचं हे देखील एक कारण आहे. जनरली असं म्हटलं जातं किंवा मी असा विचार करतो, माझ्या ऑफिसला येणारे एक सिनियर सर कायम सांगतात की संसार हा कायम असा म्हटला जाऊ शकतो की जेव्हा तुम्ही दर रविवारी बायकोच्या मागे मंडईमध्ये 2 भाजीसाठी पिशव्या घेऊन उभे आहात आणि शांतपणे ती भाजी विकत घेतीये आणि त्याचा आनंद तुम्ही घेत आहात, हे सुखी संसाराचं सूत्र आहे. सो मग मी देखील असाच एका रविवारी बायकोबरोबर भाजी घेण्यासाठी पुण्यातल्या मंडईत गेलो असता बायकोने 4 ते 5 भाज्या खरेदी केल्या. प्रत्येक भाजी घेताना तिने एक साधारण अर्धा किलोची भाजी खरेदी केली, परंतु ग्रीन पीस मटार ही भाजी तिने 2 किलो विकत घेतली. सो मी गाडीत बसल्यानंतर तिला प्रश्न केला की तू सगळ्या भाज्या अर्धा किलो विकत घेतल्यास, पण ही भाजी जी ग्रीन पीस आहे ह्या 2 किलो भाजीला तू का तयार झालीस किंवा ही 2 किलो तू का विकत घेतलीस? सो तिचं उत्तर असं होतं की ह्या थंडीच्या दिवसात किंवा या दिवसांमध्ये ग्रीन पीसचा प्रोडक्शन हे खूप मोठ्या प्रमाणावर आहे, किंबहुना मार्केटमध्ये त्या दिवसांमध्ये ती भाजी स्वस्त मिळते आणि त्याची क्वालिटी देखील चांगली असते आणि ती शरीराला त्यावेळी चांगली देखील असते. सो मग एक गृहिणी, एक होममेकर ही इतक्या छोट्या गोष्टीचा पूर्ण कुटुंबासाठी विचार करते. आता ह्याच्यात जर लक्षात घेण्याच्या गोष्टी बाबी काय आहेत की तिने पैशांचा विचार केलाय, म्हणजे 4 पैसे वाचवण्याचा विचार केलाय, तिने हेल्थचा विचार केलाय, कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीची हेल्थ चांगली राहावी आणि त्याला त्या दिवसाचं फळ किंवा त्या दिवसात पिकणारं भाजीपाला हा खायला मिळावा याचा देखील ती विचार करते. सो हे गृहिणी, एक स्त्री घरातली कशा पद्धतीने कुटुंबासाठी छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करते, जेणेकरून ती पैसे वाचवण्याचा देखील प्रयत्न करते आणि कुटुंबाचं आर्थिक भार देखील काही प्रमाणात सांभाळण्याचा प्रयत्न करते. त्याचबरोबर कुटुंबातली सदस्यांचा प्रत्येकाची शारीरिक आणि मानसिक परिस्थिती योग्य राहावी याच्यासाठी त्याला पोषक आहार मिळावा याचा ती विचार करते. आणि म्हणूनच ही टक्केवारी जी आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि ग्रॅज्युअली ही टक्केवारी जशी वाढत जाईल, प्रत्येक होममेकरचा आर्थिक भार ही ती ज्या पद्धतीने सांभाळेल आणि आज सांभाळतीये त्याचा समाजाला, देशाला, देशाच्या अर्थव्यवस्थेला खूप मोठा हातभार लागतोय. आणि म्हणून परत मी एकदा सांगेल की त्या लेडीजला, त्या गृहिणीला, त्या होममेकरला तो सन्मान मिळावा म्हणून देखील आपण होममेकर डे 3 नोव्हेंबरला साजरा करतोय. वा, खूपच डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं तुम्ही. आणि परत एकदा हे उत्तर देताना तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित केला की होममेकर म्हणजे दरवेळेला आपण असं म्हणलं जातं, असं लोक म्हणतात की त्या कुठे काय नोकरी करतात, त्या कुठे काय पैसा कमवतात. पण प्रत्यक्ष जरी पैसे ते कमवत नसेल कदाचित, पण अप्रत्यक्ष योगदान हे तिचं खूप मोठं आहे घराच्या एकूण काय म्हणू आपण की बांधणीमध्ये. आणि आरोग्य आणि तब्येत या गोष्टी अशा आहेत की त्या जोपर्यंत रुळावर असतात, त्या जोपर्यंत ठणठणीत असतात, तोपर्यंत आपण त्यांना गृहीत धरून चालतो. पण त्या तशा ठणठणीत ठेवण्यामध्ये या सगळ्या होममेकर्सचा खूप मोठा वाटा आहे. 100% निरंजन.
तुम्ही सर तुमच्या पत्नीचा आत्ता उल्लेख केला, त्यांचं उदाहरण दिलं. तरी मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमच्यावर प्रभाव असलेल्या एखाद्या होममेकर विषयी सांगाल का आम्हाला? सर, प्रत्येक कुटुंबातली होममेकर, गृहिणी ही कुटुंबासाठी प्रभाव करणारीच आहे. पण माझ्या आयुष्यात प्रभाव पडलेल्या होममेकर्सविषयी जर जाणून आपण घेऊ इच्छिता किंवा त्याबद्दल जर मला माहिती द्यायची आहे, तर मला माझ्या आईबद्दल किंबहुना परत माझ्या पत्नीबद्दल देखील सांगायला आवडेल. सो माझ्या आईचा जेव्हा मी होममेकर म्हणून विचार करतो, तर माझ्या बाबांची परिस्थिती 1982 सालापासून जे अपंग आहेत, घरात आहेत, पण तिने कुटुंबाचा आर्थिक पाया ढासाळू न देता मुलांना उत्तम शिक्षण देऊन, घरातली सगळी कामं सांभाळून आणि बाबांची अशी परिस्थिती असताना देखील त्यांना व्यवस्थित सावरून ती तिचा आनंद अबाधित ठेवते आणि कुटुंबाला कायम आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते. अशी माझ्या घरातली होममेकर माझी आई, जी खरोखरीच माझं प्रेरणास्थान आहे. आणि ॲट दी सेम टाईम माझी पत्नी देखील, की बाबा संस्कार कसे असावेत, कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीने घराला घरपण देण्यासाठी काय केलं पाहिजे आणि जीव ओतून घरात प्रत्येक व्यक्तीने घरासाठी कसं राहिलं पाहिजे, हे वेळोवेळी सांगणारी, वेळोवेळी कुटुंबाला बांधून ठेवणारी. म्हणजे ह्याच्यात मी पत्नीचं उदाहरण याच्यासाठीच देईल, की हल्लीचं जग आपण जेव्हा बघतो, लग्न झाल्यानंतर मुलगा मुलगी किंवा नवरा बायको बाजूला पडतात, आई वडिलांना वेगळ्या घरात ठेवतात किंवा किंबहुना 2 कुटुंब वेगळी होतात आणि छोटीसं कुटुंब तयार होतं. पण माझ्या कुटुंबात माझं लग्न होऊन 14 वर्ष होत आली आहेत, पण असं कधी घडलं नाही, कधी भांडण झाल्याचं मला आठवलं नाही आणि कुटुंब एकत्र राहावं, किंबहुना माझी पत्नी देखील मला कधी म्हणाली नाही, की आपण वेगळं राहू, आईबाबांना वेगळं राहू देत. सो आजी आजोबांचं मुलांसाठीचं महत्त्व काय आहे, येणाऱ्या घरात लहान बाळासाठी आजी आजोबांचा रोल काय आहे, ही तीच वेळोवेळी मला समजून सांगत आली आणि त्यामुळे कुटुंब कायम अबाधित राहिलं, कुटुंब एकत्र राहिलं आणि तेच कुटुंबाचा खरा पाया आहे असं मला वाटतं. सो माझ्यासाठी खरं प्रेरणास्थान 2 व्यक्ती, एक माझी आई आणि एक माझी पत्नी. वा, भूषण, होममेकर्स या फक्त घराला आणि घरच्यांना सांभाळत नसतात, तर संपूर्ण घराचं उत्तम अर्थनियोजन करतात असं म्हणलं जातं. काय वाटतं तुम्हाला? निरंजन, आपण यापूर्वी बरेच पॉडकास्ट वेगवेगळ्या फायनान्शियल अवेअरनेससाठी किंवा वेगवेगळ्या म्युच्युअल फंडांच्या संज्ञा समजून घेण्यासाठी किंवा मेडिक्लेम, इन्शुरन्स अशा वेगवेगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी केलेत. पण आता जेव्हा आपण होममेकर्सबद्दल बोलतोय आणि ती उत्तम आर्थिक नियोजन कसं करते असं जर आपण समजून घ्यायचं असेल, तर मासिक महिन्याला तिला जे खर्च करण्यासाठी, घरातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी नवऱ्याकडून किंवा कुटुंबातल्या प्रमुख उत्पन्न घेणाऱ्या व्यक्तीकडून पैसे दिले जातात, त्यात ती उत्तम नियोजन तर करतीच आहे. पण एक उदाहरण इथे मला द्यायला आवडेल. माझ्याच क्लायंट बेसमध्ये एक फॅमिली अशी आहे, एक कुटुंब असं आहे, की त्यात एक लेडीज जी होममेकर आहे, गृहिणी आहे, ओके. आणि साधारण 5 वर्षांपूर्वी परिस्थिती अशी निर्माण झाली होती, की तिच्या नवऱ्याची नोकरी गेलेली होती. त्या लेडीजने, त्या गृहिणीने गेल्या 12 वर्षांपासून माझ्याकडे हळूहळू SIPच्या माध्यमातून पैसे गुंतवायला सुरुवात केलेली होती. त्या गुंतवणुकीमुळे आणि तिने वेळोवेळी ती रक्कम वाढवत गेल्यामुळे, SIPची रक्कम वाढवत गेल्यामुळे आज किंवा त्या 5 वर्षांपूर्वी जेव्हा घटना ही घडली, तेव्हा तिच्याकडे इतके पैसे जमा होते, की तिच्या नवऱ्याला व्यवसाय, जो पूर्वीचं तिचं स्वप्न होतं, तो व्यवसाय करण्यासाठी मोठं पाठबळ मिळालं. ॲट दी सेम टाईम त्याचे 3 ते 4 वर्षाचे खर्च भागू शकतील, कुटुंबाचे सगळे खर्च भागू शकतील. म्हणजे येणारा प्रत्येक गाडीचा हप्ता असेल, घराचा हप्ता असेल, मुलांच्या शिक्षणाच्या फिया असतील, आणखीन सिनियर सिटीजनची डिपेंडन्सी घरावरची होती, हे सगळे खर्च भागवता येतील आणि ते 4 वर्ष पैसे पुरतील इतका पैशांचा साठा केवळ तिने जपणूक आणि बाजूला काढलेल्या पैशांमुळे SIPच्या माध्यमातून झालेली होती. आणि हे खरोखरीच त्या व्यक्तीचं, त्या गृहिणीचं क्रेडिट आहे. आणि असं प्रत्येक गृहिणीने जर विचार केला तर तो घराला आर्थिक हातभारच असणार आहे. क्या बात, हे उदाहरण खूपच महत्त्वाचं दिलं तुम्ही आणि प्रत्येकानेच यातनं नक्की काय म्हणू की बोध घ्यावा म्हणण्यापेक्षा लवकरात लवकर सुरू करावी SIP, हे अगदी जाणवलं. भूषण, क्रिसेंट हा दिवस, होममेकर्स डे, नेमका कसा सेलिब्रेट करणार आहे? होममेकर्स डे साजरा करण्याची कल्पना ज्या दिवसापासून सुचली, त्या दिवसापासून डोक्यामध्ये असंख्य विचार घोळवत आहेत आणि डे कसा सेलिब्रेट करायचा आहे ह्यावर
अगदी नक्की प्लॅनिंग अजून जरी होऊ शकलेलं नसलं तरी ज्या कल्पना मांडण्यात आलेल्या आहेत किंवा ज्या लिहून ठेवलेल्या आहेत, तर त्या गृहिणीने तो दिवस तिच्यासाठी स्वतःसाठी जगायचा आहे असं जेव्हा आम्ही म्हणतोय, तर तिचा आनंद छोट्या छोट्या कुठल्या गोष्टींमध्ये असू शकतो हे शोधण्याचा आम्ही गेली 1-2 महिने प्रयत्न करतोय. तो आनंद तिला वेगवेगळ्या गप्पा गोष्टींमधून देता यावा, वेगवेगळ्या खेळांमधून देता यावा, तिचं नॉलेज वाढावं, तदनंतर तिला मनोरंजन मिळावं, तिचा सोशल कनेक्ट चांगला वाढावा आणि तिला 4 नवीन मैत्रिणी मिळाव्यात. त्याचबरोबर तिचं हेल्थ, तिच्या कुटुंबाचं हेल्थ, तिचं वेल्थ प्लॅनिंग, कुटुंबाचं वेल्थ प्लॅनिंग आणि बरोबरच तिचं सामाजिक आणि आर्थिक तिची बांधिलकी कशी असावी ह्याविषयी तिला ज्ञान हे सगळं मिळावं अशा पद्धतीने पूर्ण दिवसाचं प्लॅनिंग केलेलं आहे. तिथे त्या प्रत्येक गृहिणीने यावं. आम्ही ओपन लिंक सगळ्यांसाठी शेअर करत आहोत. येत्या काही दिवसांमध्ये त्याचे डिटेल्स तुमच्यापर्यंत पोहोचतीलच. तिने तिथे यावं, स्वतःला रजिस्टर करावं इव्हेंटसाठी. सकाळी तिला आल्यानंतर तिला ब्रेकफास्ट देण्यात येणार आहे. तदनंतर त्या दिवसाचं पूर्ण शेड्यूल तिथे त्यांना समजून सांगण्यात येणार आहे. आपण वेगवेगळे ॲक्टरेस किंवा सेलिब्रिटीज बोलवण्याचा प्रयत्न करणार आहोत, ज्यातून त्या प्रत्येक गृहिणीला काहीतरी मोटिवेशन मिळेल, काहीतरी नव्या गोष्टी समजतील आणि ती तिच्या घराचा आर्थिक पाया आणखीन भक्कमरित्या कसा सांभाळू शकेल आणि ॲट दी सेम टाईम जाताना ती तिच्या पूर्ण दिवसाचं प्लॅनिंग हे जे ती करतीये, म्हणजे 24 तास जो माणसाच्या हातात दिवस असतो प्रत्येक व्यक्तीच्या, त्या 24 तासातले 15 ते 16 तास ती लेडीज काम करत असते, ती गृहिणी घरासाठी राबत असते. तर ते 15 ते 16 तासाचं प्लॅनिंग करून त्या प्लॅनिंगमध्येच तिने स्वतःसाठी वेळ कसा काढावा, जेणेकरून तिला कुटुंबाचं आर्थिक नियोजन, स्वतःचं शारीरिक आणि मानसिक नियोजन आणि ॲट दी सेम टाईम तिची समाजाची असणारी बांधिलकी, इतर महिलांना पुढे घेऊन जाण्याची प्रेरणा, या सगळ्या गोष्टींनी हा भरलेला असा दिवस असणार आहे. सो प्रत्येक होममेकरने तिथे पार्टिसिपेट करावं आणि त्या दिवसाचा पुरेपूर आनंद घ्यावा असं आम्ही सगळ्यांना सांगतोय. वा, तुम्ही जे सांगताय त्याच्यावरनं किती मोठी एक्साइटमेंट ही असेल त्या दिवशी हे मी इमॅजिन करू शकतो. आणि मी पण खरंच बघतोय या दिवसाकडे, कारण या सगळ्या तयारीमध्ये क्रिसेंटची टीम किती झोकून देऊन काम करते हेही बघतोय. त्याच्यामुळेच या पुढचे काही एपिसोड्स हे आपण क्रिसेंटचे जो लेडी स्टाफ आहे, ज्यांनी या होममेकर्स डेच्या आयोजनाची सगळी धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे, सो आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, त्यांच्याशी गप्पा करणार आहोत. फक्त होममेकर्स डेच्या नियोजनाबद्दलच नाही, तर त्यांचा स्वतःचा प्रवास इथपर्यंतचा तोही आपण जाणून घेणार आहोत. त्याच्यामुळेच हे क्रिसेंटचे होममेकर्स डे स्पेशल एपिसोड ऐकत राहा. बाकी हा एपिसोड आवडला असेल तर चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनाही याची लिंक नक्की शेअर करा. विशेषतः या एपिसोडची लिंक तुमच्या ओळखीतल्या होममेकर्सना नक्की शेअर करा. निरंजन, शेवटी एकच सांगेल की घराघरातली प्रत्येक होममेकर, प्रत्येक गृहिणी ही कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाची व्यक्ती आहे. कृपया तिचा ते सन्मान द्यावा, तिला तिचा आनंद द्यावा आणि प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येक डिसिजनमध्ये तिला सामील करून घेण्यात यावं. हाच संदेश मी या पॉडकास्टच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला देऊ इच्छितो. अगदीच. आणि मला खात्री आहे की तुमचा हा उद्देश हा अतिशय जेन्युइन आहे, पॉझिटिव्ह आहे आणि त्याचं रेपरकेशन, त्याचं प्रतिबिंब आपल्याला नक्की उमटताना दिसणार आहे. मला खात्री आहे हा एपिसोड ऐकल्यावर अनेक श्रोत्यांना तुम्हाला अप्रोच व्हावं असं वाटणार आहे. सो त्याच्यामुळेच आपण क्रिसेंटचा नंबरही शेअर करतोय. श्रोते हो, नंबर प्लीज नोट डाऊन करून घ्या. 9764125533. मी परत एकदा नंबर रिपीट करतो, 9764125533. याशिवाय तुम्ही क्रिसेंटच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता. वेबसाईटचा ॲड्रेस आहे www.crescentmfd.com. आत्ता आपण ऐकलात भूषण वाणी आणि निरंजन मेडेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट. ही क्रिसेंटची निर्मिती असून साऊंड्स ग्रेडची 2023ची प्रस्तुती आहे. डिस्क्लेमर: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूक विषयक जनजागृती हा आहे.
या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्स ग्रेट NM ऑडिओ सोल्युशन्स LLP जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.